मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे आपलं EMPC चावडी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो अपडेट पहा, शिक्षक भरती जाहिरात 29 जानेवारीपर्यंत येणार। तर मित्रांनो लेटेस्ट अपडेट आहे, काय दिलेलं आहे पहा। यामध्ये जाहिरातीमधील पात्रतेनुसार उमेदवारांना लवकरच प्राधान्यक्रम भरण्याची संधी। तर मित्रांनो अत्यंत आनंदाची बातमी आहे, शिक्षक भरती जाहिरात 29 तारखेपर्यंत आपल्याला काय पाहायला मिळणार आहे। आणि जाहिरातीमधील पहा, जाहिरातीमधील पात्रतेनुसार उमेदवारांना लवकरच प्राधान्यक्रम भरण्याची संधी मिळणार आहे। काय अपडेटमध्ये सविस्तर पाहूयात मित्रांनो। त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण असेच अपडेट आपल्याला इथे पाहायला मिळतात। चला तर पाहूयात। पहा, राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने शिक्षक भरतीचे अधिकृत वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे। त्यानुसार येत्या 29 जानेवारी रोजी पवित्र पोर्टलवर दिलेल्या जाहिराती एकत्रित पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे। त्यानंतर जाहिरातीमधील पात्रतेनुसार उमेदवारांना लवकरच प्राधान्यक्रम भरण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे, असे शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकामध्ये नमूद केले। तर मित्रांनो समोर काय दिलेलं आहे पाहूयात। पहा, स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवरील जाहिरातीविषयक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत। पहा मित्रांनो, स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्थांमधील पहा शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवरील काय जाहिरातीविषयक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत। त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनांना त्यांच्या व्यवस्थापनातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर आरक्षणानुसार विषयनिहाय रिक्त पदे नोंद करून जाहिरात देण्याची सुविधा 15 जानेवारीपर्यंत दिली होती। यानंतर जास्तीत जास्त रिक्त पदांचा समावेश जाहिरातीत व्हावा या हेतूने पहा मित्रांनो ही मुदत किती 22 समोर पाहूयात। ही मुदत काय 22 जानेवारीपर्यंत वाढवली होती। पहा मित्रांनो लेटेस्ट अपडेट आहे, 25 आजचीच आहे पुढारी वृत्तपत्राला। तर पुढे पाहूयात, 22 तारखेपर्यंत काय ही मुदतवाढ दिलेली होती। त्यानंतर पुढे पहा काय दिलेलं आहे, व्यवस्थापनांनी पोर्टलवर नोंदणी करून जाहिरातीतील आरक्षण विषयक माहितीची नोंद करण्याची मुदत आता संपुष्टात आली। पहा, नोंद करण्याची मुदत का आता संपुष्टात आली। दिलेल्या कालावधीमध्ये पोर्टलवर पहा नोंदणी केलेल्या सर्व व्यवस्थापनांना त्यांच्या जाहिराती पोर्टलवर प्रकाशित करण्याची उर्वरित प्रक्रिया दिनांक पाहू शकता मित्रांनो 24 जानेवारीपर्यंत पूर्ण करता येईल, म्हणजे कालच्या तारखेपर्यंत। त्यानंतर पहा, विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यामध्ये दिलेला आहे। शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील पवित्र पोर्टलवरील पहा प्रलंबित पुढे काय दिलेलं आहे पाहूयात। प्रलंबित जाहिराती पूर्ण कराव्यात व तपासून दिल्यानंतर संबंधित व्यवस्थापनांनी शासन निर्णय दिनांक पाहू शकता 7/2/2019 मधील तरतुदीनुसार त्यांच्या कार्यक्षेत्रातील वर्तमानपत्रामध्ये पाहू शकता प्रसिद्धीस देण्याची कार्यवाही करावी। पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती पाहू शकता। अर्हतेनुसार पात्र उमेदवारांना प्राधान्यक्रम उपलब्ध करून दिले जातील, त्याबाबतच्या सूचना स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येतील, असेही नमूद केले आहे। तर मित्रांनो ही होती अपडेट। तर मित्रांनो आपल्याला ही अपडेट समजली असेल, त्यानंतर अशीच अपडेट आपल्याला या चॅनलवरती पाहायला मिळते, त्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। आणि येत्या 29 जानेवारीला मित्रांनो आपल्याला काय जाहिरात पाहायला मिळणार आहे, आणि यामध्ये जाहिरातीमधील पात्रतेनुसार काय उमेदवारांना लवकरच प्राधान्यक्रम भरण्याची संधी मिळणार आहे। तर मित्रांनो आपल्या सर्वांसाठी ही आनंदाची बातमी आहे। तर अशीच अपडेट पाहायला मिळते, तर चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो, जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा। त्याचबरोबर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।